गुड मॉर्निंग एव्हरीवन, वेलकम बॅक टू अवर चॅनल वर्ल्ड फ्लो फॅमिलीमध्ये तुमचं स्वागत आहे. तर येस, आज आहे फ्रायडे आणि माझं आहे आज ऑफिस, त्यासोबतच जियानाची आहे आज स्कूल. तर येस, मी निघतो थोड्याच वेळात ऑफिसमध्ये. जियानाला ड्रॉप करेल स्कूलमध्ये, त्याच्यानंतर ऑफिस झाल्यानंतर आम्ही कुठे जाऊ, काय करू हे नक्की शेअर करणार आहे. दीपाली दिवसभरात काय करणार आहे हे सुद्धा ती तुमच्यासोबत शेअर करेल. चला, तुम्ही ब्लॉगला असंच कंटिन्यू करा. इथे चालू आहे जियानाचे हेअर. जियाना हेअरकट करायचे का? हां, टकली हा कसं कधी भरेल प्रणव? एकदा करून घेऊ बस. जेवढ्या लवकर करू तेवढ्या लवकर केस. आता ती मुलगी बघितली आपण लिफ्ट मध्ये, मुलगा वाटला तो. असं असतं. आता हे सगळं स्टायलिंग वगैरे आता नाही प्रणव, नंतर असते या सगळ्या गोष्टी. मी पण अशीच होती. कुठे घेऊन जायचं? कापायचे ते वस्त्रानेच करावं लागेल ना. मी म्हटलं एकदा आपण केस कटिंग करून येऊन जाऊ कुठून तरी. हां, म्हणजे आणि सागरला बोलू आणि मग थँक्यू. मग की दुसऱ्या ठिकाणी आता भाग्यशी त्यांनी केलं ना, तर त्याला इथे एक दोन ठिकाणी ते ब्लेड्स प्रॉपर मारावं लागतं. मग हा कसा व्यवस्थित कर. नाही, ते झोपेत करायचं. हा, झोपेत करू. ही झोपते तेव्हा आणि बाबांना बोलवावं लागेल तेव्हाच ही अगदी होईल. ठीक. किती जाड होती ते तेव्हा. मी बारीक होतो. तू बारीक होता आणि मी किती जाड होती. चला, तर हा जो ब्लॉग आहे हा तुम्ही बघू शकता. हा गोव्याची आमची सिरीज आहे पूर्ण. आम्ही दोघंच जण तेव्हा गेलेलो होतो. अरे पण मी किती जाड आहे बघ ना तू. हो हो, कुठे गेला? पण वन ऑफ द बेस्ट टूर होता जो आपण दोघं जण गेलो अशा ठिकाणी, नाही का. प्रॉपर असं एन्जॉय झालं. आणि फेसबुक माझा. तर हे आहे दीपाली फेब मधलं. आणि आता बघा किती बारीक झालेली आहे. इट्स ऑल अबाउट हर जिम, तिची डेडिकेशन, तिची कन्सिस्टन्सी. त्याच्यामुळे आणि पण आहे. पण आम्ही जेव्हा डाएटवर कंट्रोल आणला, ऑटोमॅटिक वेट स्ट्रेट व्हायला लागला, इंचेस लॉस व्हायला लागले. काय चला, तर हिला सोडतो मी आता स्कूलमध्ये आणि त्यानंतर बघू दीपाली काय काय करते. चलो बाय बाय. मला इथे 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 नाही, आम्हाला व्हिडिओ मध्ये बघायचं आहे ना. शोनी, चला बाय बाय. जा लवकर. हा बाय बेटी, बाय. तू कारनी जातोय ना? जे नाही येते मग मी तुला घ्यायला. डॅडी मम्मा नाही, डॅडी ऑफिसला जातोय, मी तुला घ्यायला येईल. ठीक आहे? टिफिन पूर्ण फिनिश करशील हा. मग मी अम्मी घेऊन येईल बॅग मध्ये आणखी तुझ्यासाठी. ओके. मी झाली आहे रेडी आणि आता मी जाते बाहेर. त्याच्या आधी सगळ्यात आधी आम्ही फ्रेंड्स लोकांची एक मीटिंग आहे, तर एक किटी स्टार्ट करणार आहे. तर फर्स्ट टाईम मी पण ह्या सगळ्या गोष्टींमध्ये इन्व्हॉल्व होते. याच्या आधी तर मला ह्या सगळ्या गोष्टींचा अनुभवच नाही आहे, पण सगळे आता स्टार्ट करतातच. म्हटलं चला एक नवीन काहीतरी स्टार्ट केलं पाहिजे. 4 लोकांमध्ये गेलं तर नॉलेज येतं आपल्याला, पण काही नवीन नवीन गोष्टी माहिती पडतात आपल्याला त्यांच्यापासून, त्यांना आपल्यापासून. तर असं गेट टुगेदर पाहिजे पण, आणि एक थोडा ब्रेक पण मिळतो आपल्या लाईफमध्ये. मंथली आपण भेटतो. तर चला, मग ती मीटिंग आहे आज. सगळं फायनल होणार आहे की कोणाला किटी लागेल, कोणाकडे राहील, हे सगळं आज फायनल होईल. बिकॉज आम्ही खूप दिवसांपासून इथे ऑलमोस्ट 6 मंथ्स झालेले आम्ही सोसायटीमध्ये येऊन, पण अजूनपर्यंत ह्या सगळ्या गोष्टी आम्ही फक्त वर्बलीच बोलतो आहे की करू करू करू, पण अजूनपर्यंत कधी असं ते झालं नाही. तर आज फायनली तो डे आला आहे. तर 12 वाजता, आता 12 वाजलेली आहे, 10 मिनिटात मी निघेल. तिथे जाईल, मीटिंग अटेंड करेल, मग जियानाला घ्यायला जायचं आहे आणि मग तिथून पुढे मी जाईल प्रगतीसोबत बाहेर. बिकॉज आज थोडंफार इतवारीचं सामान घ्यायचं आहे आणि तिलासुद्धा मिरच्या वगैरे घ्यायच्या आहेत. तर ते पण बघेल. बिकॉज मिरच्या वगैरे ह्या सगळे प्रकार कधी मी घेतलेलं नाही आहे. बिकॉज आईच तिखट पाठवतात, आई नाही तर मग मम्मी, दोघीमधनं कोणीतरी एकजण तिखट पाठवतं. तर ह्या सगळ्या गोष्टी मला कधी करायचा वेळच नाही आला, पण आपल्याला आलं पाहिजे ह्या सगळ्या गोष्टी पण. बिकॉज मला असं वाटतं ना, मला जियाना आहे तर मला ह्या सगळ्या गोष्टी आल्या पाहिजे, जेणेकरून मी ह्या सगळ्या गोष्टी पास ऑन करेल इन फ्युचर तिच्यासोबत, तिच्याबरोबर, तिच्या लाईफसाठी.
तर येस, चला मग नवीन गोष्टी शिकू, नवीन लोकांशी भेटू आणि लेट्स सी, बघू. त्याच्या आधी मला करायचं आहे जियानाचा टिफिन पॅक, बिकॉज आज 4 ते 5 तास जियाना मग आईबाबांजवळ राहील, तर मग तिचा टिफिन पॅक करून देते. 3-4 टिफिन दिवसभरात तिला जे जे लागतील ते सगळे. आणि मी खूप सारं तेल लावलेलं आहे. येस, तर इथे जियानाचे टिफिन पॅकसुद्धा झालेले आहे. क्वालिटी अलग अलग है, दोनों की तेज वाली की. अच्छा, खाऊन बघते का? खरंच? अरे बापरे, लोक खाऊन पण बघतात म्हणते मिरची. अच्छा, इथे निवडलेल्या पण मिळतात आणि देठात डेट लागलेल्या पण मिळतात. की त्या पोरीने खरंच खाल्ली. मग कसं देईल ग तो? चला, आम्ही आलो खूप सारी शॉपिंग करून. संसार आहे हा आमचा. इथवरीत गेलं की खूप असं ना, खूप सारं घेऊन आलं की बरं राहतं. नेहमी जायची गरज नाही पडत. चला तर गुड इव्हिनिंग. ऑफिसमधनं आलेलो आहे. जियानाला पिक केलं आईबाबांच्या घरून आणि दुपारभर जियानाने भरपूर आराम केला आज. काल तिचा दुपारी काहीच आराम झालेला नव्हता, तर तिथे जाऊन ती स्पेसिफिकली झोपायलाच जाते. थोडं जेवण कमी करत आहे, माहीत नाही रिझन काय आहे त्याच्यामागे, तर थोडं बघावं लागेल. आता उद्या परवा ती जेवण करते का, कारण ती स्कूलला जाते त्या दिवशी थोडी वेगळी असते आणि जेव्हा स्कूलला नाही जात तेव्हा खूप जास्त आनंदी राहते. तर काय एक्झॅक्ट रिझन आहे हे फाइंड आउट करावं लागेल, कारण जेवण करायला हवं आणि भरपूर दिवस झाले शाळा चालू होऊन सुद्धा. तर बघू आता 2 दिवसामध्ये तिचं कसा कोऑपरेशन राहते आमच्यासोबत. तर चला, तर मग आता आहे फ्रायडे नाईट, तर आम्ही जातोय आज बाहेर. जियाना, आपण कुठे चाललो? माईने काय सांगितलं तुला? कुठे चाललो? मॉल. चला, तर बघू. जर आम्ही शॉपिंग करायला गेलो तर नक्की आम्ही तिथल्या गोष्टी तुमच्यासोबत शेअर करूच. त्यासोबतच शॉपिंग झाल्यानंतर आमचा काय प्लॅन बनतो हा सुद्धा तुम्हाला पुढे बघायला मिळेल. चला, तर मग जियाना रेडी झालेली आहे, दीपालीसुद्धा रेडी झालेली आहे. मी ऑफिसमधनं आलो आणि जस्ट थोडा फ्रेश झालो आणि चला दोघींना घेऊन माझ्या 2 परी दोतार रेडी. आणि जियाना तर बघा बॅग बिग घेऊन आपली. चला लेट्स गो. चला, दोघे स्विमिंग करतो. मला शूज घालावा लागेल. शूज घालतो. बॉटल घेतली पाण्याची, म्हणजे टाकलेली आहे त्याच्यात? नाही, माझा आहे. चला, तर जियानाचा आहे की पाणीपुरी खास. तिचं घेतलं ना सगळं? हो. म्हणजे मॉल 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 मॉल. वेर आर वी गोइंग जियाना? जियाना, वेर आर वी गोइंग? व्हेरी गुड. Ziana, Ziana, will you buy new clothes? What do you want? New clothes or footwear? What do you want? Mall. She wants mall. We are going to mall, but what do you want from there? सिनेमॅटिग्राफर. चला, तिला उचलावं लागेल. चला, तर जियानाला घेतलं मी कडेवर, कारण मागे तुम्ही बघू शकता पूर्ण वायर्स पडलेले आहे. कुठे चाललो आपण? चला, तर जाऊ. काही शॉपिंगचं राहिलं तर शॉपिंग करू, नाहीतर अजून बघू काय प्लॅन बनतो. पाणी कसं जाते इकडनं? हो, दाखवलं जियानाला मी मग. इकडे कॅमेरा ऑन झाला की जियाना लगेच स्माइल करायला लागते. इथे जियाना खाते. काय खाते बघू मला? जियाना खाते अंड. तिचं प्रोटीन आहे ते. न चुकता.
रोज 6 वाजता ती अंडं खाते, 2 अंडं खाते. आणि चला आता आम्ही जातोय बाहेर, मॉलमध्ये जाऊ. जियानाला मॉलमध्ये जायचं आहे आणि थोडीफार शॉपिंग सुद्धा करायची आहे. बिकॉज आज आहे 1 ऑगस्ट आणि जिथे तिथे सेल लागलेले आहे. मग त्या सेलचा थोडा पुरेपूर उपयोग केला पाहिजे थोडासा. पहिले मी इतका नव्हतो जात शॉपिंगला वगैरे, सगळं काही मला एवढा इंटरेस्ट नव्हता. बट मागील 4 वर्षापासून म्हणजे असं वाटतं यार काही नवीन कपडे घेतले पाहिजे, घातले पाहिजे, आपण स्वतः अप टू डेट राहिलं पाहिजे. आणि तेवढा तू फिरवतो ना म्हणून मग कपडे पण लागतात. ते पण तर बाहेर कुठे जायचं म्हटलं की कपडे लागतात आणि मुलींचं स्पेशली कपडे लागतात. बिकॉज आणि कसं आहे ना, आमची चालू आहे आता ब्लॉगिंग आणि एकच आम्ही कपडे घालून तुम्हाला दाखवतो, तुम्ही पण आम्हाला बघून बोर होऊन जाल. तर नवीन नवीन कपडे आम्ही घालण्याचा प्रयत्न करतो आणि घालायला सुद्धा पाहिजे. लाईफ एकदाच मिळालेली आहे तर मला जगायला पाहिजे. आपण बाहेर ट्रॅव्हल करायला पाहिजे, कपडे घालायला पाहिजे, छान खायला पाहिजे. आणि छान म्हणजे असं नाही की अनहेल्दी, पण जे मी आता खाणार आहे बिकॉज जाम भूक लागलेली आहे. आणि ठीक आहे, एक दिवस वीक मधनं चालतो असा की थोडं खाऊन घ्यायलाही पाहिजे. आणि थोडा फ्रायडे सॅटर्डे संडे ना असाच असतो आमचा, असाच असतो आणि असाच राहायला पाहिजे. आणि हो, उद्या आम्ही कुठे जाणार आहे, काय करणार आहे, एक नवीन लोक आम्हाला उद्या तुमच्यासाठी नवीन राहतील, आमच्यासाठी तर खूप जुने आणि खूप स्पेशल आहेत. फायनली एकाच सेटिंग मध्ये राहून इतक्या वर्षापासून म्हणजे आमचं झाला नव्हतं प्लॅन, पण फायनली तो प्लॅन झालेला आहे. तर उद्या कुठेतरी आम्ही जातोय, तर कुठे हे तुम्हाला उद्याच्या ब्लॉग मध्ये कळेल. तर नक्की उद्याचा ब्लॉग बघा. न्यू प्लेस असं एक्सप्लोर करणार आहे आम्ही. काय यम्मी आहे. हा हे बघ, बापरे. बिलिंग काउंटरला वगैरे पण खूप गर्दी असेल माहिती आहे. आणि पूर्ण ट्रॅफिक जाम आहे इथे आणि गर्दी पण खूप आहे. आणि मागच्या स्क्वेअरवर एवढं ट्रॅफिक जाम होतं. वेस्ट साईड मध्ये ऑफर आहेत. चला बघू आपण काय मिळतं आपल्याला. आणि जर तुम्हाला इथल्या वेस्ट साईडला जायचं असेल तर इथे पॅन्टलूनच्या पुढे गाडी लावून द्यायची आणि मग वेस्ट साईडला जायचं. आम्ही हे असं नेहमीच करतो. काय रे जागा आहे असेल ना बघ ना. अच्छा इथे नाही, आता पॅन्टलून्स मध्ये ऑफर संपल्या मॅडम. हा तो बघ, हा आवाज देतोय आहे. चला तर आम्ही आलेलो आहे पॅन्टलून्स मध्ये. लेट्स सी काय भेटते, काय ऑफर्स आहेत. काढले वाटते सगळे ऑफर्स. पॅन्टलूनचे ऑफर गेलेले आहेत, पण आम्ही तिथे गाडी पार्क केली आहे म्हणून आमचं जाणं भाग्य. जे ना कुठे आलो आपण. बॅग आवडते तुला? कोणाची आहे ती? इथे चालू आहे राघवनं जियानाला. बाहेर आलेलो आहे ना आपण. मॉलच तर आहे इतका सुंदर. चिडली रे जियाना मम्मा. एन्जॉय कर जे भेटलं त्यात. चला तर आम्ही गाडी केली आहे पार्क पॅन्टलून्स पुढे. आणि कसं आहे तिकडे ऑफर्स काहीच नाही आहे. ऑफर सगळे वेस्ट साईडला आहे, बट वेस्ट साईडकडली पार्किंग फुल होती. तर त्यामुळे गाडी तिकडे लावली आणि मी अगोदर येऊन गेलो आणि त्यांनी आम्हाला तिथनं गाडी काढायला लावली असती. आणि दीपाली आणि जियाना हळूहळू मागून येत आहे. सोबत दिसलो नाही पाहिजे म्हणून मी अगोदर आलो. दीपाली आणि जियाना मागून येत आहे. मला वाटलं बंदच केलं नाही. तर इथले गेलेली आहे वेस्ट साईडची लाईट, बट आम्ही पोहोचलो. दीपाली आली मागून आणि आम्ही होतो पुढे. चला तरी कुठल्याच अँगलने वाटत नाही वेस्ट साईड आहे म्हणून. इतकी गर्दी आणि वेस्ट साईडच वाटत नाहीये. म्हणजे माहित नाही लोकांना ऑफर भेटला आणि लोक कसे आले. लाईट पण गेलेली आहे. येस
घेण्यासारखं तर नाहीच आहे. आणि म्हणजे सगळं खाली पडलेलं आहे. एक पेड वर आहे, एक पेड खाली. ते शोधावं लागत तुम्हाला. इथे येऊन बिलकुल स्कॅनर बघा इकडे बॅग आणि तसंच ठेवून गेलं लोकांनी. बापरे. चला तर वेस्ट साईडमध्ये होतं कम्प्लिटली ब्लॅकआउट. त्याच्यामुळे आमचं बिलिंग पण नाही झालं. त्यांचं सर्व्हरसुद्धा डाऊन होतं. तर आम्ही जे काही सामान घेतलं ते रिझर्व करून ठेवलेलं आहे. तर उद्या सकाळी यायचं आहे 10 वाजता आणि ते बिलिंग करायला. पण मी तर म्हणेल येऊच नका. येऊच नका, भरपूर गोंधळ आहे. आणि काही सेलच्या नावावर काहीच नाही. फक्त 100 रुपीजचा डिफरन्स आहे प्रत्येक प्रॉडक्टवर. तर गरजच नाही आहे. चला आता आम्ही निघालोय वेस्ट साईडमधनं आणि आता जातो तो दुसऱ्या ठिकाणी. पण बाबांचा फोन आला होता. बाबांना जायचं हॉस्पिटलला. म्हणून आता आम्ही घरी जाऊ. प्रणव घेऊन जाईल बाबांना हॉस्पिटलला आणि मी आणि जियाना आम्ही आईंसोबत गप्पा करू. है ना जियाना? माईकडे जायचं ना? हा, जायचं का माईकडे? नाही, बिकॉज जियानाला आता मॉलमध्ये जायचं होतं. हे ना, उद्या जाऊ बाळा, उद्या जाऊ आपण. हा, आता आपण माई आबाकडे जाऊ. आबांना बरं नाही ना, म्हणून. चला तर आम्ही आलेलो आहे इन्फिनिटी क्लिनिक. जो गुंजन दादा आहे आमचा फॅमिली डॉक्टरच आहे. त्याचंच एक क्लिनिक आहे. आणि बाबांना ECG करायला आणलेलं आहे. तर बाबा आतमध्ये गेलेले आहे. A few moments later. To you. Happy birthday dear Meghna. Happy birthday to you. थँक्यू सो मच. एक फोटो घ्यायचे सोबत. आणि माझे हस्बंड तिकडे आहे आपल्या बँगलोरला. त्याच्यामुळे मला इकडे शिफ्ट करावं लागतं. आणि याची शाळा पंचवटीला आहे. नक्की मला सांगते. अरे याच्याशी बोललोच नाही मी तर. किती वेळा मी जेव्हा पण व्हिडिओ बघते ना मी तुला म्हणणार होतो अरे याला पटकन. तू मेट्रोमध्येच आहे ना आता? नाही, तू कुठे आता? मी IT ला होती. अच्छा. इकडे मी आता जस्ट स्विच केलं कारण की याला टाइम होती. अच्छा, कुठे स्विच? मी आता लता मंगेशकर. अच्छा, लता मंगेशकर. तिथे मी आहे आता. चला, तर ही आहे माझी मैत्रीण मेघना. तर ही माझी इंजिनिअरिंग म्हणजे आम्ही सोबत ट्युशनला गेलेलो होतो. आणि आज अशी अचानक भेट झाली. तर खरंच खूप आनंद झाला. वर्षांनी राहील. आणि मला भेटलं पण असं वाटलं नाही की मी आयुष्यात फर्स्ट टाइम भेटली. असं सांगताय मी तुला लिटरली रोज बघते ना, त्याच्यामुळे आज असं वाटतं की भेटत आहे रोज. असे भरपूर जण आम्हाला म्हणतात की आम्ही अरे भेटलेलोच आहे आपण, असंच वाटतं. राईट. चला कॅरी ऑन. नक्की येणार मी तुला आता. नक्की येणार. बाय बाय. घर बघायचं मला. याचं घर खूप सुंदर आहे. तुझं घर बघायला नक्की ये. मम्मी पप्पांना घेऊन ये. तर सियाना चालू झालेला आहे इथे डिनर. आणि ते बघा आमचं घर खूप जवळ बसलेलं आहे म्हणजे डिनर करायला आलेलं आहे. अगदी जवळ. राईट. ओळखला तू. थँक्यू सो मच. फिनिश करायची आहे जियाना? ओके. आज मला किती सारे दीपाली भेटले त्या मॉलमध्ये. मी प्रगतीसोबत गेली होती. तुला तर दीपाली भेटली, मला तर चापले भेटले. अरे बोल. म्हणजे याच्या फ्रेंडच्या बहिणीचं नाव सरनेमच चापली आहे. तेलीच आहेत ना ते. आणि आज आम्ही दुपारी गेलो होतो शॉपिंगला. तर तिथे काय झालं, एक म्हणजे तिचा फ्रेंड तिला म्हणतो दीपाली. मी म्हणतो हा. अरे बापरे. मला असं वाटलं की प्रगतीनेच मला आवाज दिला. असं झालं मला ते. तर म्हणते क्या हो गया? म्हणजे कुछ नाही, मेरा भी नाम दीपाली आहे. नाईस. तरच भरपूर दीपाली भेटले. हे आबा, तुझे आबा आहे ना, हे पण तसेच आबा. हे मित्र होते ते. हा, ते आबा तुझे ना घरी आहे ना, ते पण आबा तसेच आहे. मित्र आहे त्यांची दोघी. कोण? आई बाबा? आई बाबा इथे पेट्रोल पंप जवळ राहते. आम्ही जयंती नगरीमध्ये राहतो. जवळ जवळ. आबा सेम आहे. सोबत काम केलं दोघांनी आहे ना. तसंच पकडतं नाही, फक्त लोकेशन वेगळं होतं दोघांचं. आबा आबा IMSC दोघांनी. चल आता तू माझ्या फेवरेट आहे आबा तिचे. बरं मी तुझ्या 2 वर्षाची झाली आता 16 तारखेला. बरं इथंच आहे ना, मी तुझ्या घरी येऊ का?